नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात लिपिक पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल तरी देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। या पदांसाठी विशेष म्हणजे उमेदवारांचं वय 22 ते 35च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 27 फेब्रुवारी 2026 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल्स आपण सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्यामार्फत कायमस्वरूपी पदांची ही भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। यामध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये ही पदभरती असणार आहे। यामार्फत 30 लिपिक पद जे आहे ते या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना www.kollapurbankassociation.co.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। या पदांसाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, ज्या उमेदवारांकडे सहकारी बँकिंग क्षेत्राचा किंवा इतर वित्तीय संस्थेचा लिपिक पदाचा अनुभव आहे, JIIB, CAIIB, GDC&A ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहात, तर अशा उमेदवारांना या पदांसाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय 22 ते 35च्या दरम्यान मात्र असणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला परीक्षा शुल्क देखील भरायचं आहे। परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही बघू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता। यामध्ये 1100 रुपये प्लस ॲप्लिकेबल बँक चार्जेस तुम्हाला पे करणं अनिवार्य असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम सुरुवातीला घेतली जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिजनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्रजी ग्रामर, कम्प्युटर लिटरसी आणि बँकिंग यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे। इंग्रजी आणि मराठी अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमधनं तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे। परीक्षेचं स्वरूप नेमकी काय असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। प्रश्न जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे। ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बँकेमार्फत बोलावलं जाणार आहे। आता या पदांसाठी उमेदवारांना 18 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सुरुवातीचा जो पगार आहे तो बँकेच्या नियमाप्रमाणे उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम तुम्हाला www.kollapurbankassociation.co.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे। यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल ती टाकायची आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर या ठिकाणी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार अपलोड करायचं आहे। सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये मित्रांनो, परीक्षा शुल्क भरल्यानंतर सबमिट माय फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा अर्ज सादर होईल। त्यानंतर जे पेज येईल त्या पेजवरती तुम्हाला फॉर्म ID आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर प्रिंट रिसीव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर उमेदवारांना अर्जाची पोहोचपावती देखील उपलब्ध केली जाणार आहे। ही पोहोचपावती तसेच तुमचा जो फॉर्म नंबर आहे तो तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अर्ज करतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला याच PDF मध्ये बघायला मिळतील। मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची जी एक्झाम आहे ती सातारा येथे घेतली जाणार आहे। सातारा महाराष्ट्र हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। महाराष्ट्रातच जर तुम्हाला जॉब हवा असेल आणि तो देखील बँकिंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातच जर तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अप्लाय करायला हवं। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।